तर आज मी तुम्हाला झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये लाईफ टाईम पैसे कमावण्याचा फुल रोड मॅप सांगणार आहे आणि हा 100% वर्क करतो जर तुम्ही व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स जर फॉलो केल्या तर झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही कोणकोणते ऑनलाईन काम करू शकतात। तर सर्वात पहिले तुम्ही झिरो इन्व्हेस्टमध्ये फ्रीलान्सिंग करू शकतात। तर फ्रीलान्सिंगमध्ये तुम्ही काय करू शकता की कॅनव्हावरती ग्राफिक डिझाईन नाही तर कॉपी रायटिंग किंवा मग कंटेंट रायटिंग, कंटेंट क्रिएशन, वेब डिझायनिंग असं बरंच काही तुम्ही शिकून पैसे कमवू शकता। तर तुम्हाला फ्रीलान्सिंग जर करायची असेल तर फ्रीमध्ये यूट्यूबवरती तुम्हाला व्हिडिओही मिळतील आणि बीज गुरुकुलवरती तुम्हाला काही फ्री कोर्सेस सुद्धा मिळतील, त्याचा वापर करून सुद्धा तुम्ही शिकून फ्रीलान्सिंग करू शकतात। आणि दुसरं म्हणजे अफिलिएट मार्केटिंग। तर तुम्ही अफिलिएट मार्केटिंग मधून सुद्धा पैसे कमवू शकता। तर ते कशा पद्धतीने तुम्ही अमेझॉन किंवा मग फ्लिपकार्ट वरती तुमचं अफिलिएट मार्केटिंगचं अकाउंट बनवून तुम्ही प्रोडक्ट लिंक शेअर करून पैसे कमवू शकतात। तर यात कसं असतं, तो प्रोडक्ट सेल झाल्यानंतर त्या प्रोडक्ट मधून तुम्हाला 5, 10, 8% पैसे मिळत असतात। तर ती अफिलिएट लिंक तुम्ही यूट्यूब, इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सअप वरती शेअर करून पैसे कमवू शकतात। आणि तिसरं म्हणजे कंटेंट क्रिएशन। तर कंटेंट क्रिएशन म्हणजेच काय, तर तुम्ही कंटेंट क्रिएशन म्हणजे काय की तुम्हाला ज्यामध्ये आवड आहे किंवा मग जी गोष्ट तुम्हाला चांगली येते त्याचे व्हिडिओ शूट करून एडिट करून तुम्ही इंस्टाग्राम, फेसबुक किंवा मग यूट्यूबवरती टाकून सुद्धा पैसे कमवू शकतात। तर ह्यात दुसरा एक मार्ग आहे पैसे कमवण्याचा। जर यूट्यूबवरती जर 500 सबस्क्रायबर झाले तर तुम्ही विश लिंकच्या माध्यमातूनही पैसे कमवू शकतात। चॅनल मोनिटाईज झाल्यानंतर तुम्ही आयुष्यभर त्यातून पैसे कमवू शकतात। आणि चौथं म्हणजे डिजिटल प्रोडक्ट। म्हणजेच तुम्ही डिजिटल प्रोडक्ट बनवून जसं की तुमचे स्वतःचे काही कोर्सेस, ई बुक तयार करून किंवा मग काही डिझाईन तयार करून तुम्ही सेल करू शकतात। आणि चौथा अजून एक म्हणजे तुम्हाला लाईफ टाईम जर पैसे कमवायचे जर असेल तर तुम्ही वेबसाईटही चालू करू शकतात। तर हा वेबसाईटला पहिल्यांदा 1000 ते 1500 पर्यंत खर्च येतो आणि एक निश डिसाईड करून तुम्ही त्याच्यातून आयुष्यभर पैसे कमवू शकतात। तर सर्वात पहिले तुम्हाला 2 दिवसामध्ये कोणतीही स्किल डिसाईड करायची आहे। तर ती 2 दिवसात स्किल तुम्ही डिसाईड केल्यानंतर ती स्किल तुम्हाला 7 दिवस शिकायची आहे। तर ती स्किल शिकण्याचे व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवरती मिळून जातील। तर तुम्ही ती स्किल फ्रीमध्ये यूट्यूबवरती शिकून घ्या। तर त्यानंतर पुढचे 30 दिवस तुम्हाला ती स्किल शिकण्यासोबतच तुम्हाला ती प्रॅक्टिकली करायची सुद्धा आहे। तर ती स्किल शिकून प्रॅक्टिकली केल्यानंतर यातून पैसे कसे कमवायचे आहे याचे व्हिडिओ सुद्धा तुम्ही यूट्यूबवरती सर्च करून शिकवू शकतात आणि पुढे त्यातून तुम्ही पैसे कमवू शकतात। आणि यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तर हे काम सक्सेसफुली करण्यासाठी तुम्हाला तुमच्या टाइमचं शेड्यूल तयार करायचं आहे आणि त्या शेड्यूलनुसार सगळी कामं करायची आहे। सगळ्यात महत्त्वाच्या कामाला अगोदर टाइम द्या आणि नंतर बाकीचे राहिलेल्या कामांना टाइम द्या। शेड्यूलनुसार जर तुमचं काम जर पूर्ण होत नसेल आणि स्टार्टिंगला होत सुद्धा नाही तर तुम्ही काय करायचं आहे यावरती सोल्युशन, तर तुम्हाला रात्री झोपण्याच्या अगोदर विचार करायचा आहे की आपण आज सगळ्यात जास्त टाइम कुठे वेस्ट केलेला आहे आणि आपण कामामध्ये किती वेळ दिलेला आहे आणि यातूनच तुम्हाला समजेल की आपला टाइम नेमकं कुठे वाया जात आहे आणि तर त्यात तुम्ही पुढे सुधारणा करून घ्या आणि त्यामध्ये जास्त वेळ वाया घालू नका। म्हणजे मग पुढे तुमचं शेड्यूलनुसार व्यवस्थित काम चालेल। तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि युजफुल वाटली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।